शेअर मार्केटच्या नावाखाली 62,80,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलिसांनी त्या आरोपीला गजाआड केले। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ठाकुल निमगाव येथील रहिवासी गहिनीनाथ कातकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी श्री विठ्ठल संपर्क कार्यालय नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी या नावाने आखेगाव रोड शेवगाव येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचं फिर्यादीत नमूद केल्याने शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित गुन्ह्यातील आरोपी गणेश डोंगरे हा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील रूम मध्ये झोपलेला आहे। अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी 2 पोलीस पथक तयार करून त्यांचा आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना केलं। दरम्यान गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी राहत्या घराच्या पाठीमागील रूम मध्ये झोपलेला असताना त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीनं पकडून पहाटे ताब्यात घेत शेवगाव पोलीस स्टेशनला आणून संबंधित गुन्ह्यात अटक करत न्यायालयासमोर हजर केलं। तर संबंधित आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यथित किंवा बळीत अशा जनतेची फसवणूक झाल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। तर ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकानं केली आहे। प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।